नाचणीचा, ऊसाचा, एडक्याचा, आई आयरणीचा, ओठाचा, औषधाचा, अंबारीचा. परमेश्वर कृपेने आजीबाईची शाळा चालू झाली. आता मी सही करते, लिहिते, वाचते, सर्व काही येत आहे मला. नातू अभ्यास करायचे एकीकडे, आजी अभ्यास करायची एकीकडे. असा करून करून मी सही करायला शिकले. अंगणात कोण ग उभी, शाळेत येते मी गुरुजी, गुरुजी चरी नका मारुजी न लागते हातावरी. आणि प्रत्यक्षात एक आजी तर आहे, अशा आहेत का त्या जाताना बोलून गेल्या काय का सर, आता आम्ही म्हणजे जगाचा निरोप घेतोय, पण देवाला वरती गेल्यावर सांगू का आम्ही पण 4 अक्षर शिकून आलोय म्हणून, आम्ही पण साक्षर झालोय. आणि ज्यावेळी त्या म्हणजे त्या जाण्याच्या, जेव्हा त्यांची जाण्याची वेळ होती, तेव्हा जे शाळेचा युनिफॉर्म म्हणून त्यांना जे गुलाबी नऊवारी दिली तीच त्यांनी म्हणजे नेसून गेल्या. म्हणजे त्यांना असं वाटलं का मी माझ्या बरोबर घेऊन जाणार, जाताना त्या घालून गेल्या. किती भावनिक क्षण आहे. आजीच्या दप्तरामध्ये हे पुस्तक निघलंय, तुम्हाला विश्वास बसणार नाही की आदर्श पालक आदर्श विद्यार्थी. हा संदेश एवढा मोठा आहे की जोपर्यंत पालक आदर्श पालक होत नाही तोपर्यंत विद्यार्थी आदर्श कसा बनेल हे आजीबाईंनी शिकून दिले. कारण मुरबाड तालुक्यातील फांगणे या गावी योगेंद्र बांगर सर आणि मोरे मॅडम या दोघांनी मिळून आजीबाईंची शाळा सुरू केली, जेणेकरून त्याच आजीबाईंना कुठलीही खंत नाही राहिली पाहिजे की मी आयुष्यभर अंगठा केला, मला सही करता आली नाही, जेव्हा मी बस स्थानकावर जाईल तेव्हा मला बसची पाटी वाचता आली नाही, किंवा मला छान छान पद्धतीचे ग्रंथ वाचता आले नाहीत. या सर्व खंत बाजूला सारून या सर्व खंतीचं एक निरसन म्हणून बांगर सर आणि मोरे मॅडमनं याच गावी आजीबाईंची शाळा सुरू केली. आणि ही शाळा आणि या आजीबाईंचं वय म्हणाल तर अगदी 60, 70, 80 वयापर्यंत ह्यांची शाळा असते. मग या आजीबाईंची शाळा कशी भरते, याची संकल्पना कशी सुचली, आजीबाईंनी या शाळेमधून काय कमवलं आणि काय समाधान लाभलं, आज आपण पाहणार आहोत. हीच ती शाळा आहे आजीबाईंची, ज्या शाळेची दखल आंतरराष्ट्रीय मीडियाने घेतली आणि याच गावखेड्यात ती मीडिया आली आणि जगासमोर ही आजीबाईंची शाळा आली. ही आजीबाईंची शाळा चालवणारे बांगर सर आणि मोरे मॅडम आहेत आज आपल्याबरोबर. सुरुवात आपण मॅडम करू. मॅडम नमस्कार. शोध वार्ता परिवारात तुमचं स्वागत आहे. आपले जे प्रेक्षक आहेत, जे आपले आजी आजोबा आहेत, खास करून त्यांच्यासाठी परिचय सांगा तुमचा इथला. मी शीतल प्रकाश मोरे, आजीबाई शाळेची शिक्षिका आहे. ठाणे जिल्ह्यामध्ये मुरबाड तालुक्यामध्ये फांगणे गावामध्ये ही आजीबाईची शाळा भरते. वयाच्या 60 वर्षाच्या पुढील सर्व आज्या ह्या शाळेमध्ये शिकायला येतात. अच्छा, तर आता एक प्रश्न आहे की आता मुलांचं शिक्षण नॅशनल इंटरनॅशनल आपण शाळा पाहिल्या, परंतु 60 वर्ष वयापासून 80 वर्ष वयापर्यंत ही जी आजीबाईंची शाळा आहे, ही संकल्पना काय होती नेमकं, हे संकल्पना कशी सुचली तुम्हाला, काय सांगाल? कैलासवासी मोतीराम गणपत दलाल चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून ही शाळा चालू आहे. योगेंद्र बांगर सर आमच्या ह्या फांगणे गावामध्ये जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षक होते. त्यांना ही कल्पना सुचली. त्यांना असं वाटलं का जी आजी कधी शाळेत गेली नाही, त्यांची जर इच्छा असेल शिकण्याची तर त्यांच्यासाठी आपण शाळा सुरू करावी, म्हणून त्यांनी ही शाळा चालू केली. आज्यांची पण तशी इच्छा होती की सरांनी आमच्यासाठी शाळा सुरू करावी. धरा की आजींची आता शाळा सुरू झाली, त्यांना अक्षर ओळख व्हावी, बऱ्याचशा गोष्टी आहेत त्यामधून. तर तुमचा अनुभव काय सांगतो की आजीबाईंमध्ये काय बदल झाले, तर मग त्यांच्या त्या शैक्षणिक असेल किंवा मग त्यांच्या मानसिक ह्याच्याबद्दल काय सांगाल त्याबद्दल? ज्यावेळी ही आजीबाईंची शाळा सुरू झाली, एकतर आजी ह्या सर्व 60 वर्षाच्या पुढील आजी आहेत. वयानुसार त्यांची स्मरणशक्ती कमी झालेली असते, त्यांना ऐकू येत नाही, दिसत नाही. एवढ्या अडचणी असून सुद्धा म्हणजे त्यांची एक जिद्द होती का सरांनी जर शाळा सुरू केली तर आम्ही शाळेत जाऊन शिकावं, जे आम्ही कधी लहान असताना कधी शाळेत गेल्या नव्हत्या. म्हणजे त्यांचं एक स्वप्न होतं का इतर लोक कसे सुशिक्षित आहेत, शिकलेले आहेत, कधी शाळेत गेलो नाही, आम्ही अडाणी आहे, अशी त्यांच्या मनात एक खंत होती. पण ही शाळा काढल्यामुळे त्यांना असं वाटलं आम्ही पण दुसऱ्यांसारखे शिकू शकतो, आम्ही पण साक्षर होऊ शकतो. त्यामुळे त्या रोज शाळेत येतात. पण एवढ्या अडचणी असून पण त्या शाळेत येतात आणि त्यांची जिद्द पूर्ण करून दाखवली. आज त्या लिहायला वाचायला शिकल्या आहेत. अगदी बरोबर. आता तुम्ही सांगितलं की आता स्वाभाविक वयोमानानुसार स्मरणशक्तीत फरक पडतो. काय चॅलेंज होतं तुम्हाला की जसं की लहान मुलाला शिकवणं आणि आजीबाईंना शिकवणं, ते कसं चॅलेंज केलं, म्हणजे शिकवण्याची पद्धत कशी अवलंबली तुम्ही, काय सांगाल त्याबद्दल?
ज्यावेळी शाळा सुरू झाली तेव्हा वाटलं कसं मुलांना शिकवतात तसं शिकवावं लागेल. हा. पण मुलांपेक्षा ही शाळा खूप वेगळी आहे. एकतर आपल्यापेक्षा वयाने इतक्या मोठ्या आजी, त्यांना आपण कसं शिकवणार? मुलांना ओरडू शकतो, रागवू शकतो, त्यांना दम देऊन शिकवता येतं, तसं आजींना शिकवता येत नाही. त्यांना लांबचं दिसत नाही, ऐकू येत नाही. त्यामुळे प्रत्येक आजीला जवळ जाऊन वेगवेगळ्या पद्धतीने शिकवावं लागतं. शाळा ही कधी त्यांना माहीतच नव्हती. म्हणजे पहिल्यापासून सुरुवात आहे. खडू कसा धरायचा, पुस्तक कसं आहे सरळ उलटं, ते सुद्धा त्यांना समजत नव्हतं. म्हणजे सुरुवातीपासून खूप म्हणजे कष्ट घ्यावे लागले शिकवायला, आणि त्यांनीही प्रयत्न केला म्हणून त्या शिकू शकल्या. नाही, तुमचं अभिनंदन आहे. कारण का की खूप मोठं चॅलेंज आहे. खडू धरण्यापासून जर आजीबाईंना शिकवावं लागत असेल, किती मोठं चॅलेंज असेल. आणि हा आनंद एवढा विलक्षण आहे की या आनंदाची परिभाषा तुम्हाला शब्दात व्यक्त करणं खरंच मुश्किल आहे. आता मला एक सांगा मॅडम, की शिकवतात तुम्ही जसं अ ब क ड हे वगैरे वगैरे बाराखडे वगैरे शिकवतात, याबरोबर सामाजिक शैक्षणिक कोणते कोणते कार्यक्रमाला शिकवतात, जसं गाणे वगैरे असतील, त्याबद्दल काय सांगाल? एक तर ह्या आजी कधी शाळेत गेल्या नव्हत्या आणि आता ह्या शाळेत येतात, त्यामुळे त्यांना असं वाटतं का आम्ही खूप काही शिकलो आहे. इतर लोकांसारखे आम्ही पण म्हणजे आता सुशिक्षित झालो आहोत. मग ते आता बँकेत जातात, बँकेत म्हणतात का सर आम्हाला पण आता लिहिता वाचता येतं, आम्ही पण सही करू शकतो. राशन आणायला जातात, तिथे त्या स्वतः म्हणजे सही करतात. म्हणजे त्यांच्यातला खूप आत्मविश्वास वाढलेला आहे. आता एक महत्त्वाचा प्रश्न आहे की स्वाभाविक आहे की यांना नातवंड आलेले आहेत. आपण आता शूट चालू असता आपण पाहिलं की बऱ्याचशा आजीबरोबर त्यांचे नातवंड आलेले आहेत. म्हणजे नातवंड प्लस आजी ही जी शिक्षणाची जी कोंबो पॅकेज आहे, ही जी संकल्पना आहे, ह्याच्याकडे कसं पाहता तुम्ही? त्या नातवावर काय परिणाम होतील शैक्षणिक? घरामधलं पण सर्व आजींच्या घरामधलं पण वातावरण बदललेलं आहे. कधी ना बाहेर पडणारी त्यांची आजी आज घराच्या बाहेर रोज म्हणजे पडते, शाळेत जाते, घरी येऊन शाळेमध्ये झालेला प्रसंग घरामध्ये सांगते. आजीला अभ्यास करताना बघून त्यांचे नातवंडही येऊन बसतात. म्हणजे घरामध्ये पण खूप असं चांगलं वातावरण निर्माण झालेलं आहे. मुलं आजी एकत्र अभ्यास करतात. आता एक साधा प्रश्न आहे की या तुमच्या आजीबाईंची शाळा जी आहे याची दखल अगदी इंटरनॅशनल मीडियापर्यंत पोहोचली. तो अनुभव कसा आहे? काय सांगाल की काय प्राऊड फील होतं की आपण हे कुठलं तरी युनिक काम करतो त्याबद्दल? ज्यावेळी ही आजीबाईची शाळा सुरू झाली त्यावेळी असं वाटलं नव्हतं की आमची शाळा खरंच म्हणजे आज्या पण येतील ही पण आम्हाला गॅरंटी नव्हती, कारण की वयानुसार खूप अडचणी आहेत. पण शाळा सुरू झाली आणि इतकी वर्षात म्हणजे त्या लिहायला वाचायला शिकल्या हे बघून पूर्ण म्हणजे आपल्या भारतातच नाही तर बाहेरूनही लोक येतात बघायला. म्हणजे कौतुक वाटतं का आपल्या गावच्या आजी आणि ह्या वयामध्ये शिकतात. त्यांना बघून असं दुसऱ्यांनी पण म्हणजे दुसरे पण गावच्या आजी येतात विचारायला आम्हाला पण शिकायचं, आमच्यासाठी पण अशा शाळा चालू झाल्या पाहिजेत. आणि ही शाळा बघून बऱ्याच ठिकाणी ह्या शाळा चालू झाल्यात. अभिमान वाटतो गावचा की गावातल्या लोकांनी पण खूप सपोर्ट केला ह्या शाळेसाठी. सगळ्यांची खूप मेहनत आहे शाळेसाठी. आजींना शाळेत सोडायला येतात घरचे त्यांच्या, म्हणजे इथून पूर्ण गावाचा सपोर्ट आहे. आणि अभिमान वाटतो सगळ्यांनाच का आमच्या फांगणे गावामध्ये ही आजीबाईची शाळा सुरू आहे. ही आजीबाईंची शाळाचं जे शेड्यूल आहे तो कसा असतो? अगदी शाळा भरण्यापासून सुटण्यापर्यंत कोणवारी भरते, कसं, त्याबद्दल काय सांगाल? जे आता आमच्या शाळेला जवळजवळ 10 वर्ष होतील. 10 वर्ष? 10 वर्ष होतील. हा. पण कसं वयानुसार तेच पुन्हा पुन्हा शिकवावं लागतं, हेच आमचं चालू आहे. आता सगळेजण समजून घेऊ शकतात, दिसत नाही, ऐकू येत नाही, स्मरणशक्ती कमी. आज शिकवलं 2-4 दिवसांनी पुन्हा परत तेच रिपीट करावं लागतं. अच्छा. पण मेन म्हणजे ते आधी स्वतःचं नाव लिहायला शिकल्या आणि त्यांची अशी इच्छा आहे की आम्हाला दासबोध वाचता यावा. त्या सर्व सद्गुरूंच्या बैठकीला जाणाऱ्या आहेत. मग त्यांची तेवढीच एक शेवटची इच्छा आहे की दासबोध कधीतरी आम्ही वाचू, म्हणून त्या रोज येतात शाळेमध्ये. शाळेचा शेड्यूल कसा असतो दिवसभराचा? आजीबाईची शाळा ही आधी रोज असायची दुपारी 2 ते 4. पण हे शेतीची कामं वगैरे आहेत म्हणून आता आठवड्यातून फक्त 1 दिवस शाळा भरते. शेतीचे काम आहेत तोपर्यंत काम आहे. 2 ते दुपारी 2 ते 4 असते शाळा. आजीबाईच्या शाळेमध्ये प्रत्येक आजी एवढे सुंदर गाणे म्हणतात. या आजीबाईची शाळेची एक विशेष प्रार्थना आहे. एक गाणं आणि प्रार्थना आपण ऐकूया, त्यानंतर आपण आजीचं मनोगत पाहूया. अंगणात कोण ग उभी, शाळेत येते मी गुरुजी, गुरुजी चरी नका मारुजी न लागते हातावरी, औंधाच वरीस ग बाई मी 60 गाठलं ग, शिक्षणाचे साठी पाऊल शाळेंत टाकले ग,
अंकल्पना लिवता लिवता मान मातकू लागली ग शब्दन शब्द लिवता लिवता बोट दुखू लागले ग औंदाच वरिस ग बाय मी साठाव गाठलं ग घन 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 घंटा वाजली शाळा झाली सुरू चला चला रे शाळेमध्ये ज्ञान देती गुरु रांग धरुनी सरळ उभे राहूया शांत प्रतिज्ञाच्या आधी सारे राहू राष्ट्रगीत प्रतिज्ञाच्या आधी सारे गाऊ राष्ट्रगीत गडबड गोंधळ करू नका रे गुण गुरुचे समरू चला चला रे शाळेमध्ये ज्ञान देती गुरु चला चला रे शाळेमध्ये ज्ञान देती गुरु. आजीबाईचं आपण मनोगत पाहूया. आता गाणं आणि प्रार्थना ऐकल्यानंतर आजीबाई काय म्हणतात आपण पाहूया. काय चाललंय आजी? अभ्यास करते, गाणं म्हणते. आता सांगा, या वयात आपण शिकलं पाहिजे किंवा आपण शिकू शकतो, हे खरं वाटलं किंवा काय वाटलं तुम्हाला? त्याबद्दल काय सांगताल? असं वाटलं, बँकेत गेले का साहेब म्हणायचं आजी मागं उभी राहा का, तर मग तुला अंगठा येतो ना, जी लोक सही करतात त्यांनाच पुढं. मला अंगठा तर मला मागं उभी केली ती, त्याच्यामुळं मला असं माझ्या डोक्यातच राहून गेलं का आजीबाईची शाळा चालू झाली ना तर मी सही करायला शिकणच ना, शाळेत जाईनच. तर खरोखर परमेश्वर कृपेने आजीबाईची शाळा चालू झाली. आता मी सही करते, लिहिते, वाचते, सर्व काही येत आहे मला. आता काय काय वाचता? आता पुस्तक वाचते, गवताचा हे बघा, हे पुस्तक वाचते. हे पुस्तकातून सगळं शिक्षण सुरू आहे? सगळं आहे. अच्छा, आता हे सगळं आता हे वाचा बरं. उखळीचा, ऊसाचा, एडक्याचा, आई आयरणीचा, ओठाचा, औषधाचा, अंबारीचा. आता सांगा की की आता घरचे मुलगा असेल किंवा मग तुमचे मिस्टर म्हणल्यापेक्षा आपण जरा थोडं खालच्या भाषेकडे येऊ. तुमचे पतिराज असतील, म्हणजे आपण नवरा म्हणू थोडक्यात. ह्यांचं पाठबळ मिळालं का? शाळेत चाललो काय म्हणले तुम्हाला? म्हातारी शिकायला लागली? आम्हाला सर्व नातू नाती मुलगा सगळे आम्हाला घालवायला ताशे वजत्री वाजत वाजत अख्खा गाव आम्हाला शाळेमध्ये पोचवायला आला होता. आम्हाला ही पातलं दिली, आम्हाला एक पाटी दिली, पुस्तक दिला ना, मग शाळेमध्ये रांगोळ्या काढल्या होत्या, तिथं फुलं टाकली होती ना, मग आजीबाईंनी शाळेमध्ये प्रवास केला. ताशे वजंत्री वाजत गाजत आजीबाई शाळेत गेल्या. आता जेव्हा तुमच्या समोर तुमच्या घरात नातू अभ्यास करीत असतो तुमचा, तुम्ही बघतात तो काय लिहायला लागलाय, त्यावेळेस काय लक्षात येतं तुम्हाला? म्हणजे काय दोघांचं संभाषण काय असतं, नातवाचं आणि तुमचं? मी अभ्यास करायला लागले का माझा नातू मला म्हणायचा, आई तुझा हे चुकला, योदाडा चुकला तुझा, आई अगं असा काढायचा, असा आई अशी रेग वाढायची. नातू माझा हात पकडून नातू मला धड काढायला शिकवायचा. मग नातू अभ्यास करायला बसला का नातूच्या जवळ अंगाशी मी बसायचे. मग माझ्या आधाराने नातू पण मला शिकवायला लागला ना. नातू अभ्यास करायचा एकीकडं, आजी अभ्यास करायची एकीकडं. असा करून करून मी सही करायला शिकले. एखाद्या वेळेस गावाला कुठं जात असताना बस स्टँडवर जेव्हा जातात, पूर्वी तुम्हाला ते एसटी वरची ती पाटी वाचायला येत नव्हती, आता पाटी वाचायला आला, आता पाटी वाचता येते. कसं वाटतं त्यावेळेस? तेव्हा असं वाटायचं देवा मी शिकले असते तर मला ही गाडी कुठं जाते त्या गाडीची पाटी तरी वाचता आली पाहिजे. तर आता त्या गाडीची पाटी वाचते, ही गाडी अमुक गावाला चालले, अमुक गावाला उतरण, मग याच गाडीमध्ये आपण बसावं. आता इथे गोष्ट आपल्याला प्रकर्षानं जाणवते की सर्व आजींच्या साड्यांचा कलर एकच आहे. हो, तो का? हाच कलर का घेतला? कुठं फिरायला गेलो का मग समजलं पाहिजे का ही आजीबाईची शाळा आहे, ह्या आज्याच आहेत.
आजीबाईच्या शाळेतल्या. म्हणजे आज्या कुठं भासणार नाही, कुठं गेल्या तरी आजीला शोधून आणतील म्हणून ह्यो लालच कलर घेतला. एक माणूस तुमच्यासारखा बोलला का या एकेच आईच्या आहेत काय? एकेच आईच्या आणि एकेच वयाच्या. हा हा बोलला होता ना आपल्याला. हा. कुठे गेलतो आपण याला? शिर्डीला गेलतो. शिर्डीला. पोलीस बोलायला लागला का तुम्ही सगळे एकेच सगळे तुम्ही सगळ्या बहिणीच आहेत का? बहिणी बहिणी काय म्हणलात मग तुम्ही? आम्ही बोललो नाही बहिणीने, आम्ही एकाच गावातले आहेत पण आम्ही आजीबाईच्या शाळेत जातो म्हणून सगळ्यांना एक ड्रेस आहे. लगेच मग पोलीस आलं. बिना नंबरचं दर्शन शिर्डीमध्ये. शिर्डीमध्ये पोलिसांनी सगळी लाईन बाजूला केली ना आज्यांची लाईन पहिले. आजी दर्शन घ्या, आजी दर्शन घ्या. आता मला सांगा, ज्यावेळेस घरी येऊन इथं आले सगळे मन मोकळे, तुम्ही एकामेकाची दिलं की म्हणजे कसं म्हण आपल्या मराठीत चेष्टा म्हणतो आपण, चेष्टा करतात, हसे मजा करतात. काय सांगाल म्हणजे काय होतं मैत्रिणीमध्ये जमलो, काय भावना असतात त्या? आम्हाला असं वाटतंय मस्त मजा वाटते आम्हाला. असं आम्ही एकमेकीला हसतो, बोलतो, मस्करी करतो, गाणी म्हणतो, कधी कधी गोष्टी सांगतो, कधी कधी असं गौरींचं नाच पण नाचवतो शाळेमध्ये. मग तुम्ही मॅडमने ज्यावेळेस तुम्हाला बोर्डवर लिहायला सांगितलं, तुमचं लिहायचं झालं, तुम्ही पदरवाला करून पदरानं पुशीत होते. पहिले पाट्या पोरं जिबीने पुसायचे, थुकायचे, पुसायचे. तुम्ही पदर घेतलाय, काय सांगाल, कसं वाटतं तुम्हाला? म्हणित पुन्हा माझा पदर देऊ का तुम्हाला पुसा? प्रेम वाटतो आम्हाला सगळ्यांचं आहे. असं वाटतं ना सगळे आम्ही एक एक घरात एवढं प्रेम वाटतं. सुंदर संकल्पना आहे. आता शूट घेत असताना मॅडमनं आ ई असं लिहायला सांगितलं, त्यांचं लिहायचं झालं. ती मॅडम म्हणल्या ते साफ करा. आजीबाईनं पदरांनी साफ केलं आणि पुन्हा म्हणतात कुणाला पदर पाहिजे का? आणि या आजीनं तर काय केलं माहितीये का, पदर बी घेतला नाही, पाटी घेतली, त्या पावसात गेल्या, 4 थेंब पाटीवर घेतले आणि ते गाणं म्हणत म्हणत. शाळेत येताना दप्तरात काय काय असतं? एक पाटी, एक पाटी, हे पुस्तक, एक पेन्सिल, हा हा, ह्या पुस्तक एक आहे. हे वा, हे पा आजीच्या दप्तरामध्ये हे पुस्तक निघलंय. तुम्हाला विश्वास बसणार नाही की आदर्श पालक आदर्श विद्यार्थी हा संदेश एवढा मोठा आहे की जोपर्यंत पालक आदर्श पालक होत नाही तोपर्यंत विद्यार्थी आदर्श कसा बनेल हे आजीबाईंनी शिकून दिलंय. कारण यांच्याच दप्तरात हे पुस्तक निघलंय. त्यामुळं अगोदर पालकांनी आदर्श बनलं पाहिजे, तरच तो विद्यार्थी आदर्श बनेल. हा खूप मोठा संदेश आहे. आणि हा संदेश म्हणण्यापेक्षा हा व्हिडिओ अशा पालकांपर्यंत शेअर करा ज्या पालकांना वाटते की आपली मुलं सुधारले पाहिजेत, आपली मुलं, आपले विद्यार्थी आदर्श बनले पाहिजेत. आजी, आता जाता जाता शेवटचा एक प्रश्न आहे. त्यांना त्या माहिती येतात, ते राग त्या मला शिवाय देतात जाताना पुन्हा द्या. त्यामुळे त्यांना अरे एकट्याच आजीला बोलायला लावले, त्याकडे मी घेतो. हा, धरा हातात. खरी बात आहे बाबा, सगळ्यांना दे म्हणजे सगळ्यांचा समाधान झाला. जवळ धरा आजी, जवळ धरा, असं तोंडापाशी. हा, तसं उलट झालं ते. हा, तसं थोडं अलीकडे घ्या, थोडं असं. हा, असं. काय सांगाल आता? आपल्या महाराष्ट्रात तुमच्यासारख्या खूप आजी आहेत, ताण तणाव असतो, सगळ्या गोष्टी असतात. इथं आल्यावर कसं वाटतं, त्या आजींना काय सांगताल? चांगलं छान वाजतंय. हा, गाणं तर लय भारी म्हणतात तुम्ही. आम्हाला इथं आले का मजा वाटते. घरी सगळ्या आज्या आम्ही एका ठिकाणी होतो ना, हा, असतो, मग आम्हाला चांगली मजा वाटते. कधी फुगडी बिगडी खेळता का? फुगडी खेळतो, झपाटे खेळतो, गाणी म्हणतो. मॅडमने शिकवलेलं लक्षात येतं का लवकर विसरत? येत हा कधी कधी लय दिवस नसलं तर मग विसरून पण जातो. हा, मग परत ती मॅडम आम्हाला सांगायची, डबल सांगतात. डबल सांगायची. मॅडम, एक गोष्ट आहे, या सर्व आजींना एकच कलर आहे त्यांच्या साडीचा म्हणा किंवा लुगड्याचा म्हणा, या मग काय संकल्पना होती? ज्यावेळी आमची ही शाळा सुरू झाली त्यावेळी योगेंद्र बांगर सरांना असं वाटलं की जसा मुलांचा गणवेश असतो तसं आपल्या ह्या शाळेला पण मिळाला तर म्हणजे बरं होईल, सगळे एकत्र येतील. आणि गुलाबी रंग हा नवचैतन्य, प्रेमाचं असं म्हणजे प्रतीक आहे, प्रेमाचं प्रतीक.
नवचैतन्य असा हा रंग आहे. आणि शिवाय आजीबाईमध्ये विधवा पण बऱ्याच आजी आहेत. मग असं दुसरा कोणता रंग त्या वापरू ऑड शकत वाटू नाही. हा, दुसरा रंग त्या वापरू शकत नाहीत. आणि सगळ्यांना एकत्र आणणारा गुलाबी असा रंग आहे आणि त्यांनाही सर्वांना आवडला, म्हणून हा गुलाबी रंग आजीचा म्हणजे आजीबाई शाळेचा गणवेश म्हणून ह्या वापरतात. सुंदर संकल्पना आहे. मॅडम, आपण आता जनरली आपण जर शाळेत गेलो तर शाळेतील मुलांच्या सहल जातात वेगवेगळ्या जागेवर, तर तुमची बी एक शाळाच आहे आजींची का असेना, मग तुमची सहल वगैरे कुठे गेलेली त्याबद्दल काय सांगाल? हो, जशी मुलांची सहल जाते दरवर्षी तशी आमच्या ह्या आजीबाईंना पण आमचे दिलीपभाई दलाल हे नेहमी सहलीला नेत असतात. सहलीला म्हणजे प्रत्येक देवस्थानाला पूर्ण झालेत, आपल्या महाराष्ट्रातले पूर्ण झालेलेच आहेत सगळे, पण काशीला सुद्धा दिलीपभाईंनी त्यांना नेऊन आणलं. हो, काशीपर्यंत जाऊन आलेत. आता एक गोष्ट आहे की तुमच्या या सर्व प्रवासामध्ये एक अविस्मरणीय असं कोणता क्षण आहे की जिथं तुम्ही भावनिक झालात, तो कोणता क्षण आहे, त्याबद्दल काय सांगाल? आमच्या शाळेमध्ये जवळजवळ 32 आजी होत्या, पण ह्या 5-6 वर्षामध्ये जवळजवळ आमच्यातल्या 5 आजीबाई कमी झाल्या आहेत. तर त्यावेळी खूप वाईट वाटलं का आपल्यातून बाबा ह्या आजी गेल्या. पण ज्यावेळी त्या गेल्या त्यावेळी त्यांच्या चेहऱ्यावरती समाधान होतं का जाताना आम्ही काहीतरी म्हणजे वेगळं केलं, ह्या वयामध्ये आम्ही शिकून गेलो. आणि प्रत्यक्षात एक आजी तर आहे अशा आहेत का त्या जाताना बोलून गेल्या काय का, म्हणजे आमचे योगेंद्र बांगत सर आहेत ते त्यांना भेटायला गेले तेव्हा बोलल्या का सर आता आम्ही म्हणजे जगाचा निरोप घेतोय, पण देवाला वरती गेल्यावर सांगू का आम्ही पण 4 अक्षर शिकून आलोय, म्हणून आम्ही पण साक्षर झालोय. खूप भावनिक क्षण आहे. आणि ज्यावेळी त्या म्हणजे त्या जेव्हा त्यांची जाण्याची वेळ होती तेव्हा जे शाळेचा युनिफॉर्म म्हणून त्यांना जे गुलाबी नऊवारी दिली तीच त्यांनी म्हणजे नेसून गेल्या. म्हणजे त्यांना असं वाटलं का मी माझ्या बरोबर घेऊन जाणार, जाताना त्या घालून गेल्या. किती भावनिक क्षण आहे. आणि असा कोणता क्षण आहे ताई की जिथं तुम्हाला खरंच आनंद वाटला आणि प्राऊड फील वाटलं, काय सांगाल त्याबद्दल? ज्यावेळी आम्ही कुठे बाहेर जातो तेव्हा म्हणजे खूप लोक भेटायला येतात. म्हणजे आजींना असं वाटत नव्हतं का आम्हाला कुणी म्हणजे इतका मान सन्मान देईल. बाहेर कुठे गेलं का सगळे लोक धावून येतात, जसे काही मोठे सेलिब्रिटी असल्यासारखे. इथे जवळपास कुणी ओळखत नसलं तरी बाहेर सगळे आजींना ओळखतात. त्यावेळी खूप बरं वाटतं का चला खेडेगावातले असले तरी पण आपल्याला इतका लोक मान देतात. अगदी तुम्ही खूप मोठं काम करताय, मी सुद्धा भावनिक झालोय. हे तुमचं फांगणे गावाबद्दल काय सांगाल, एक भौगोलिक परिस्थिती काय सांगाल त्याबद्दल? मुरबाड तालुक्यातलं आमचं हे फांगणे गाव खूप छोटं गाव आहे. जवळजवळ 300-350 लोकवस्तीचं गाव, 70 घरं आहेत, पण खूप एकजुटीने राहतात. ह्या शाळेसाठी सगळ्या पूर्ण गाववाल्यांनी खूप मदत केली. म्हणजे सगळे एकत्र येऊन त्यांच्याशिवाय ही शाळा चालू शकली नसली. जर त्यांचा सपोर्ट नसता तर शाळा ही म्हणजे उभा राहिली नसती. हा व्हिडिओ अशा युवकांना पाठवा, अशा युवतींना पाठवा ज्यांना की आपल्या गावासाठी, आपल्या समाजासाठी काहीतरी करण्याची इच्छा आहे. आजीबाईंची शाळा, 60 वर्षाच्या पुढील आजीबाईंची शाळा, ही संकल्पना कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. चला पुन्हा भेटू अशाच एका नवीन प्रेरणेसह. तोपर्यंत धन्यवाद.